तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 14 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी हॉस्पिटलमधून घरी येते. तिच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की दाभाडे मावशींचं 10 लाख रुपयांचं बिल भरलं तरी कोणी. सखी बोर्डवरती सगळं लिहित असते. दाभाडे मावशींना गोळी लागली, कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला आणि कोणीतरी येऊन त्यांचं बिल भरलं, त्यांना वाचवलं. सखी विचार करत असते आणि कान्हा तिथे येतो. कान्हा विचारतो, सखी मॅडम हे काय करताय? सखी म्हणते, दाभाडे मावशींचं 10 लाख रुपयांचं बिल कोणी भरलंय ना हे शोधायचा प्रयत्न करते. कोणीतरी दाभाडे मावशींना गोळी काय मारली आणि दुसरे कोणीतरी येऊन वाचवलं. दाभाडे मावशींचं ज्याने कोणी बिल भरलंय ना त्याला मी शोधून काढणारच, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कान्हा जरासा अस्वस्थ होतो. त्याला सांगायचं नसते की त्याने बिल भरले. तो बाजूला निघून जातो. तर इथे सरकार कबीरच्या माणसाला म्हणजे संजयला पायावरती जोरात हातोडा मारते आणि त्याचे पाय तोडून टाकते. सरकार त्याला खूप छळते आणि त्याला सारखं विचारत असते की तू कोणाचा माणूस आहे? 10 लाख रुपये तू कोणाच्या सांगण्यावरून भरायला चालला होतास? कबीरचा माणूस तिला काहीच सांगत नाही. तर इथे सखी हॉस्पिटलमध्ये येते आणि CCTV फुटेज चेक करते. तिला त्या फुटेजमध्ये कान्हा दिसतो. कान्हा गाडीतून खाली उतरतोय, सुटाबुटात तो आतमध्ये जातोय असं दिसतं. सखी घरी येते. कान्हा चाळीतल्या मुलांसोबत खेळत असतो. सखी आतमध्ये जाते आणि त्याचे पॅन्ट चेक करते. त्याच्या पॅन्टमध्ये तिला एक बिल दिसतं. सखी ते बिल बघते. 10 लाख रुपयांचं बिल असतं आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं की कान्हा महाडिकने ते बिल भरले. सखी ते बिल घेते आणि बाहेर येते. ती कान्हाचा हात धरते आणि कान्हाला म्हणते, कान्हा हे आहे हॉस्पिटलचं बिल 10 लाख रुपयांचं. एवढे पैसे कुठून भरलेस रे तू? कुठून आणलेस मिस्टर कान्हा महाडिक? आता बोलू नका की तुम्ही भरलं नाही आहे. ह्याच्यावर लिहिलेलं आहे की तुम्ही भरले. कान्हा विचार करतो की आता काय खोटं सांगायचं. आता कान्हाचं सत्य हळूहळू का होईना सखीपर्यंत पोचायला लागले. सखीला कबीरचं सत्य कसं कळेल हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सखीला भूक लागलेली असते. कान्हा तिच्यासाठी सँडविच घेऊन येतो. कान्हा सखी दोघंही सँडविच खातात. सखीला ते सँडविच तिखट लागतं. कान्हा म्हणतो, थांबा मी पाणी घेऊन येतो. सखी म्हणते, नको कान्हा, आपल्या माणसासाठी थोडंफार मी सहन करूच शकते. कान्हा म्हणतो, सखी मॅडम सॉरी, आपल्या माणसाला माफ करा ना. सखी विचारते, का? कशासाठी सॉरी? कान्हा म्हणतो, मगाशी जरा उशीरच झाला आणि माझ्यामुळे मी पैसे नाही आणले, त्यामुळे तुम्हाला सरकारकडे जावं लागलं. सखी म्हणते, कान्हा इट्स ओके. अरे तेव्हा परिस्थितीच तशी होती आणि आपण सगळेच टेन्शनमध्ये होतो, त्यामुळे जरा असं हेल्पलेस फील झालं आणि मी तुला खूप बोलले. सॉरी कान्हा. पण कसं आहे ना, जेव्हा आपल्या जवळचं माणूस जातं ना तेव्हा आपण हायपर होत असतो. कसं आहे ना, आपल्या जवळचं माणूस जेव्हा आपल्याजवळ असतं तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याजवळ आहे तो माणूस आणि पुढे काहीच होणार नाही त्याला. पण पुढच्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही. पुढच्या क्षणी तो आपल्यापासून दूर जातो का काय अशी भीती वाटायला लागते. आपल्या माणसाशिवाय आपण राहू शकत नाही आणि आपल्या माणसाशिवाय आपण राहायचं ही खूप त्रासदायक फिलिंग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. कान्हा तू तर समजू शकतोस रे, तुझे आई बाबा दोन्ही नाही आहेत आणि माझे बाबा नाही आहेत. काय वाटतं आपला माणूस दूर गेल्यावरती आपल्याला माहिती आहे. खूप वाईट फिलिंग आहे. शत्रूवर सुद्धा अशी वेळ यायला नको. कान्हाला आपली आई आठवते आणि कान्हाच्या डोळ्यातून पाणी येतं. कान्हा म्हणतो, हो सखी मॅडम, मी समजू शकतो. तर इथे परशुराम सरकारकडे येतो. तो म्हणतो, सरकार तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं कान्हानेच केलं असेल. सरकार म्हणते, तू काही वेडा झालायस का परशू? जिथे तिथे तुला फक्त कान्हाच दिसतोय का? अरे हॉस्पिटलचं एवढं बिल 10 लाख रुपये कान्हा आणेल कुठून? एकतर माझा सगळा डाव फिसकटलाय आणि त्यात तुझं कान्हा पुराण चालले. ती दाभाडे एकतर जिवंत आहे. दाभाडे जिवंत राहिली आहे, तिला गोळी लागली आहे. चाळकरी आता पेटून उठतील आणि चाळ काय माझ्या हातात येणार नाही. लवकरात लवकर चाळ रिकामी व्हायला पाहिजे आणि तसं नाही झालं तर हातातून मॉलचा प्रोजेक्ट निसटून जाईल. करोडोंचं नुकसान होईल. परशू ते नुकसान कोण भरून देणार? तू भरून देणार आहेस का? युजलेस, कुठल्याच कामाचा नाही आहे, फक्त बडबड तेवढी करतोस. आता मलाच काहीतरी करावं लागेल. मलाच विचार करावा लागेल की कोण माझ्यावरती उठले, कोणाला माझा प्लॅन बिघडलेला हवा आहे. सखीला तर माझा प्लॅन माहितीच नव्हता आणि कान्हा तो तर माझ्या हातातलं बाहुलं आहे. मग कोण असं असेल की ज्याला हे माझ्या हातातलं प्रोजेक्ट नको आहे? कोणी केलं असेल हे सगळं? कोण आहे जो माझ्याशी पंगा घेतोय? परशूला भीती वाटायला लागते. त्याला वाटतं की सरकारला आपल्याबद्दल काही कळलं तर. सरकार थोडा विचार करते आणि तिला विकी आठवतो. सरकार म्हणते, विक्रम देसाई तोच करू शकतो हे सगळं. परशू म्हणतो, नाही हो सरकार, त्याच्यामध्ये कुठून आली एवढी हिंमत? सरकार विचारते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? काय डोक्यात चालू आहे तुझ्या? विक्रममध्ये एवढी हिंमत नाही म्हणजे काय? परशू म्हणतो,
अहो सरकार, त्याला साधं स्वयंवर जिंकता आलं नाही, तो काय करणार आहे? अहो त्यामुळे मी म्हणतोय, जरा विचार करा, हे सगळं कान्हानेच घडवून आणलं असेल. सरकार विचार करते की हे कोणी घडवून आणलं असेल, कोणी 10 लाख रुपये दिले असतील. परशु मनात म्हणतो, बाप रे, जर हिला माझ्यावर संशय आला ना तर मला काही जिवंत सोडणार नाही, मला काहीतरी करायलाच हवं. परशु तिथून निघतो. तर इथे कान्हा आपल्या घरी येतो. त्याच्या सगळ्या आठवणी, जुन्या आठवणी ताज्या होतात. कान्हा आतमध्ये येतो, सगळ्या वस्तूंना हात लावत असतो. कान्हाचं लक्ष समोर जातं. टेबलवर केक ठेवलेला असतो. केक, ग्रीटिंग कार्ड, बलून्स, खूप छान सगळी तयारी करून ठेवलेली असते. कान्हाच्या बर्थडेसाठी गिफ्ट्स पण ठेवलेले असतात. कान्हा ते बघत असतो आणि तेवढ्यात तिथे कान्हाची आजी येते. कान्हाची आजी म्हणजे तीच काठीवाली बाई, जी कारमध्ये त्याला भेटायला यायची. कान्हाची आजी म्हणते, कबीर आलास, बस. कबीर म्हणतो, मा कशी आहेस तू, बरी आहेस ना? आजी त्याला बसवतात आणि त्याचं औक्षण करतात. आजीने त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा गाजरचा हलवासुद्धा केलेला असतो. आजी त्याला हलवा भरवतात आणि कान्हा हलवा भरवायला जातो. आजी म्हणतात, थांब, तुला विसर पडला असेल रे, पण ही राजलक्ष्मी किर्लोस्कर विसरू शकत नाही. तिचं ध्येय तिच्या लक्षात आहे. समजलं ना, कबीर देवदत्त किर्लोस्कर? कान्हा मान खाली घालून उभा असतो. आजी म्हणते, कबीर तुला माहिती आहे का, एक जादू झाली. एका हॉस्पिटलमध्ये एक मोठा बिझनेसमॅन गेला आणि तिकडे जाऊन एका साध्या पेशंटसाठी त्याने 10 लाख रुपये खर्च केले. कळलं का तुला ते काय झाले? कबीर मान खाली घालून उभा असतो. आजीच्या रागाला तो सामोरं जात असतो. तर इथे सखी दाभाडे मावशींना भेटायला येते. ती दाभाडे मावशींना विचारते, मावशी, अहो तुमच्यावरती जीव घेणं हल्ला कोणी केला असेल? कोण तुमच्या जीवावरती उठलं? कोणी गोळी मारली? तुम्हाला काही दिसलं होतं का समोर? दाभाडे मावशी सांगण्याचा प्रयत्न करतात. त्या म्हणतात, समोरच्या बिल्डिंगच्या गच्चीवर 2 माणसं उभी होती. मावशी काही पुढे बोलणार तेवढ्यात त्यांना दम लागतो आणि त्यांना त्रास होतो. सखी सिस्टरला बोलवते. सिस्टर सखीला बाहेर जायला सांगतात आणि दाभाडे मावशींची काळजी घेतात. तर इथे कान्हा आजीला म्हणतो, मा माझी काहीतरी एक बाजू आहे, समजून घ्या ना. मा म्हणतात, काय रे, काय समजून घ्यायचं तुझं अजून? अरे त्या साध्या बाईसाठी 10 लाख रुपये का तू दिलेस? काय संबंध आहे तुझा आणि त्या बाईचा? आणि असं किती महिने झाले तू त्या बाईला ओळखतोयस? तुझं आणि तिचं नातं तरी काय आहे म्हणून 10 लाख रुपये भरलेस? अरे तुझ्यामुळे तो संजय, जो तुला मदत करायला आला होता, तो गायब झालाय. तुला आठवत नाही आहे? संजयचा बाप तुझ्या बापाचा ड्रायव्हर होता. संजयने आणि त्याच्या बापाने प्रामाणिकपणे तुमच्यासाठी काम केलं आणि तरीही तुला काही कळलं नाही का, कोण महत्त्वाचं आणि कोण परकं? त्या दाभाडीसाठी तू पैसे भरायला तयार झालास आणि संजयबद्दल तुला काहीच वाटत नाही आहे? कबीर म्हणतो, मा मी संजयला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन काही लागला नाही, म्हणून मला मैदानात उतरावं लागलं. आजी म्हणते, आपली माणसं असतात ना, ते जीवाची बाजी लावतात आणि आपल्यासाठी काहीही करतात. अशा लोकांसाठी आपण काहीही करायचं असतं आणि जर तसं केलं नाही ना तर सरकारने आपल्यामध्ये काही अंतर नाही. कळलं ना? संजय आपला माणूस आहे आणि त्याच्यासाठी आपण आता उतरलं पाहिजे. कान्हा आजीला सॉरी म्हणतो. तर इथे परशुने संजयला बांधून ठेवलेलं असतं आणि त्याला त्याची माणसं मारत असतात आणि 10 लाख रुपये कुठून आणले, कान्हाचा आणि तुझा संबंध काय हे विचारत असतात. पण तो माणूस काही तोंड उघडत नाही. सरकार तिथे येते. सरकार पण संजयला मारते, पण संजय काही तोंड उघडत नाही. तर इथे कान्हा आजीला म्हणतो, आजी मला माहिती नव्हतं आपल्या धर्मयुद्धावरती एवढं मोठं संकट येणार आहे. जर ते माहिती असलं असतं ना तर दाभाडे मावशींचा जीव वाचवला नसता. मला दाभाडे मावशींचा जीव वाचवणं महत्त्वाचं वाटलं. आणि या सगळ्यामध्ये निष्पाप जीवांचा काय संबंध आहे? आजी म्हणते, निष्पाप? विसरलास का? तुझा बाप पण निष्पाप होता. आजी त्याचा फॅमिली फोटो दाखवतात आणि कान्हाला जुनं सगळं आठवतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.